तेज खबर सामने आ रही है। जलगांव के डीमार्ट परिसर में एक 36 वर्षीय युवक का संदिग्ध हालात में शव मिलने से पूरे इलाके में हड़कंप मच गया है। मृतक के पिता ने इस मामले में गंभीर आरोप लगाते हुए इसे हादसा नहीं बल्कि घातपात बताया है। मृत युवक की पहचान श्रीकांत रमेश कोहली उम्र 36 वर्षीय मूल निवासी तांदलवाड़ी तहसील रावेर और वर्तमान निवासी जलगांव के रूप में हुई है। घटना के बाद शासकीय मेडिकल कॉलेज और अस्पताल में परिजनों और रिश्तेदारों की भारी भीड़ देखने को मिली जानकारी के अनुसार श्रीकांत कोहली पिछले करीब 3 महीनों से जलगांव के शिव कॉलोनी इलाके में एक युवती के साथ लिव इन रिलेशनशिप में रह रहा था। सोमवार 25 मई को दोपहर करीब 12:30 पर उसका शव डीमार्ट परिसर में संदिग्ध अवस्था में मिला। घटना की जानकारी मिलते ही मृतक के पिता रमेश कोहली तुरंत मौके पर पहुंचे और श्रीकांत को इलाज के लिए शासकीय मेडिकल कॉलेज अस्पताल लेकर गए, लेकिन डॉक्टरों ने जांच के बाद उसे मृत घोषित कर दिया। इस पूरे मामले ने अब नया मोड़ ले लिया है। मृतक के पिता रमेश कोहली का आरोप है कि पिछले सप्ताह श्रीकांत का उसके साथ रहने वाली युवती के साथ जोरदार विवाद हुआ था। विवाद के बाद संबंधित युवती ने नासिक से एक युवक को जलगांव बुलाया था। आरोप है कि दोनों ने मिलकर श्रीकांत के साथ बेरहमी से मारपीट की थी और उसे जान से मारने की धमकी भी दी थी और ये मामला 8 दिन पहले रामानंद पुलिस स्टेशन में भी गया था। श्रीकांत के परिजनों का कहना है और मृतक के पिता ने इस मामले में घातपात और हत्या की आशंका जताते हुए आरोपियों के खिलाफ तुरंत मामला दर्ज करने की मांग की है। फिलहाल MIDC पुलिस स्टेशन में आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज किया गया है और पुलिस पूरे मामले की जांच में जुटी हुई है। अब पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद ही मौत की असली वजह सामने आ सकेगी। जलगांव शहर से शाहिद तेली की रिपोर्ट BK टाइम न्यूज लाइव के लिए। माझ्या मुलासोबत ती एक नाशिकवरून आलेली पोरगी ती राहत होती। त्यांनी शिवकॉलनीमध्ये रूम केला। ते रूम सुद्धा त्या मुलीच्याच नावावर होतं। माझा मुलगा नेहमी तिला 1 महिन्याचं भाडं देऊन टाकायचा किंवा रूम मालकाला भाडं देऊन टाकायचं, पण तिने 15,000 रुपये दिले असल्यावर ते तिने 4,000 त्या रूम मालकाला दिलेले होते। मग मला मंगळवार का सोमवार असा दिवस होता आता मागच्या आठवड्यात, तर मला फोन आले रात्री। मला म्हणे नाशिकहून पोरगा आलेला आहे म्हणे, त्यासोबत हे मला मारहाण करताय। मग म्हटलं बाबा मी का पोलीस स्टेशनला कंप्लेंट कर। मग त्याने पोलीस स्टेशनला गाडी बोलवली त्याने फोनवरून। पोलिसांनी त्यांना दोघांना त्या बाईला आणि त्याला घेऊन गेले नाशिकवाल्याला रामानंद पोलीस स्टेशन तिथे घेऊन गेलो। मग मी सकाळी आलो बा इथे, मला फोन आले होते। मी सकाळी म्हटलं तुला काय सांगितलंय म्हणे मला मेडिकल करायचं सांगितलंय। मेडिकल मग मी इथं दवाखान्यात नेलं, इथं मेडिकल केलं। त्यांनी एक चिठ्ठी दिली, ते पोलीस स्टेशनला नेली। पोलीस स्टेशनला त्यांनी फॉर्म देऊन दिला आम्हाला, म्हणे जा म्हणे तुला काय करायचं तुला सामान काय आहे काही नाही, तुला द्यायचं असेल दे, नको देऊ ते बघतील म्हणे त्यांचं। घटना काय झाली आजचे आम्ही त्या सकाळचे फोन लावतोय तो फोन लागत होते पण फोन उचलत नव्हता। मग मी ज्याच्याकडे कामाला होता त्या मालकाला फोन लावले, तो म्हणे 8:30-9 ला माझ्याकडे कामाला येत होतो। श्री पॉइंट आहे असं त्याचं। मग त्यांचे फोन आले म्हणे माझे पण फोन उचलत नाही म्हणे तो। मग आम्ही म्हटलं फोन उचलत नाही तो कुठं आहे काय नाही, आम्ही शोधायला इकडे आलो। इथं आल्यावर आम्ही 2 रूम मालकाला विचारलं, म्हटलं पोरगा होता म्हणे सकाळी होता का काय म्हणे आम्ही काही तेवढं बघत नाही या पोराला केव्हा जाता केव्हा येता, तर असेल म्हणे। मग तिकडे त्या मेस कुठे लावली होती तिकडे बी गेले, पण ते आम्हाला मेस सापडली नाही। एक टायमाची मेस लावलेली होती, ते मेस सापडली नाही आम्हाला। मग आम्ही इकडे तिकडे 2-3 लोकांना म्हटलं असा पोरगा आहे म्हटलं, दिसायला चहा पित होते त्या ठिकाणी त्या मार्केटच्या पुढे। सगळं विचारलं म्हणे बा तसं मला लक्षात येत नाहीये। मग म्हटलं बा इथं कोणी देशी दारूचे दुकानं असतील का म्हटलं, ना जाणे म्हटलं एखाद्या टायमाला पोरगा, तर काही नाही तिथं बी काही नाही। मग एका माणसाला विचारलं म्हटलं दुकान कुठं आहे, तर म्हटलं मग असा मुलगा आहे म्हटलं, माझा मुलगाचा फोन लागतोय पण तो उचलत नाही। म्हणून त्या माणसाने टायर पंचरवाल्यानं आम्हाला सांगितलं एक पोरगा पडलेला आहे म्हणजे तिथं लोकांची गर्दी आहे, तिथं जा म्हणे पहा म्हणे। तिथं बघितलं तर माझाच मुलगा दिसाला। काय तुमचा आरोप काय माझ्या? माझा आरोप म्हणजे ह्या लोकांनी ज्या दिवशी याला रात्री मारहाण करून पोलीस स्टेशनला जमा मला यांच्यावर संशय आहे, कारण ते बोलले होते त्या टायमाला की तुझं मर्डर करून टाकू आम्ही। तर तुम्हाला मृतदेहावर काही असं वाटलं का की त्याला मारहाण झाली? हा जखमा आहे ना मृतदेह होते त्याच्या। काय मागणी काय आपली आता? मागणी त्याला न्याय मिळावा माझ्या मुलाला। कोणी मला चौकशी करायची त्याची।
तपास करायचा. काय नाव होतं आपल्या मुलाचं? शशिकांत रमेश कोळी, काय काम करायचं? ड्रायव्हर.